टाकल्यात काय त्याला पहिल्यांदा ते कॉपीराइट क्लेम टाकायचा प्रयत्न करायला लागले. आता मगाशी मित्राला एका कॉल केला, 45 त्याचे व्हिडिओ कॉपीराइट क्लेम मध्ये गेल्यात. आपले सौरभचे पण 25 व्हिडिओ कॉपीराइट क्लेम मध्ये गेल्यात. 2 व्हिडिओ डिलीट पण झाले. असे बऱ्याच जणांची व्हिडिओ डिलीट करायला लावल्यात. हा पहिल्यांदा त्याने अटॅक केला. त्यानंतर मल्टिपल अकाउंट आहेत त्यांचे. पीएक्स मीडिया म्हणून काहीतरी एक आहे त्यांचं पोर्टल, त्याच्यावरून मल्टिपल अकाउंट ओपन केलं आणि इंस्टाग्रामला डीएम मध्ये टाकायचं पेड प्रमोशन अवेलेबल. मग माणूस म्हणतो बाबा ठीक आहे मी पेड प्रमोशन करतो, मग कसलं प्रमोशन आहे सांगा. तर आमच्या ते माधुरी हत्तीचं प्रकरण आहे, त्याला पॉझिटिव्हली तुम्ही दाखवा. बऱ्याच आमच्या इथल्या कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सर आणि त्यांना पायतान काढलेला आहे त्यांच्या ह्याच्यावर डीएम मध्ये. काही जणांना मेल सुद्धा आलेत की तुम्ही ह्याच्याला अप्रोच व्हा, वंतारा फक्त प्राण्यांसाठी संवर्धनासाठी ओपन केलंय आणि त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ टाका. बरीच हरामखोर आहेत ती त्यात हे झाल्यात, म्हणजे गेल्यात ज्यांनी पैसे घेतलेले आहेत. म्हणजे त्यांना भीक लागली असणार बाबा पैसे नाहीत, पैसे घेऊन त्यांनी व्हिडिओ. त्यातला आता तो विकास पाठक तो हिंदुस्थानी स्वतःला समजायला लागला. हिंदुस्थानी नावाच्या लायकीचं नाही ती, हिंदुस्थानाचं नाव घ्यायची लायकीचं नाही. कारण अगोदर त्यानं जय श्रीराम म्हणतो नंतर शिवाय त्याला चालू करतो. एक त्याची घाण म्हणजे आता कालच त्यानं डिलीट झालेला त्याचा अकाउंट कुणीतरी त्याला ओपन करून दिले. आता कुणी दिलं हे ऑडियन्सना समजणारच आहे. त्याला पैसे पण मिळाले असणार आहेत आणि त्यातनं तो सांगतोय की कोल्हापूर असं आहे तसं आहे, ती माधुरी अशी आहे आणि ते वंतारा चांगलं आहे. आणि त्यात कोल्हापूरकरांना शिव्या पण दिल्यात त्यांना आरवाजचे. एवढी घाण शब्द शैली वापरल्या बेकार आहे. म्हणजे थोडक्यात काही आमच्या इथले कोल्हापुरातले असू द्यात किंवा देशातले इन्फ्लुएन्सर असू द्यात, त्यांच्यावर बर्डन आणायचा प्रयत्न करायला लागले वंतारा.